गिरिजारमण भगवान की श्री शिव महापुराण की। तर या सर्व सिद्धांताचं तात्पर्य आहे की माणसाला सर्वात अधिक पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर माणसाने कुठे जप केला पाहिजे? जिथे आपलं मन लागतं तिथे, कोणत्याही देशात असा, कोणत्याही वेशात असा, कोणत्याही कामात असा, कोणत्याही गावामध्ये राहा, कोणत्याही धामात असा, कोणताही रंगात असा, कोणताही ढंग असू द्या तुमचा, फक्त भगवंताचं नामचिंतन करा। एक दिवस भगवान परमात्म्याला आपली दया आल्याशिवाय राहत नाही। म्हणून जिथे आपलं मन रमतं तिथे जप केला तर सर्वात कोट्यावधी पटीने पुण्य माणसाला प्राप्त होत असतं। हा झाला देश विचार। आता पुढचा विचार श्री सुतजी महाराजांनी शौनकादी ऋषीने सांगितला, तो काल विचार सांगितला। कोणत्या कालामध्ये जप केल्यानंतर, तप केल्यानंतर अधिक पुण्याची प्राप्ती होते? श्री सुतजी महाराज म्हणतात, जेव्हा सत्ययुग चालू होतं, 4 युग आहे, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। या सत्ययुगाला कृतयुग म्हणतात। या सत्ययुगामध्ये सत्कर्म केलं की त्याचं 100% फळ माणसाला प्राप्त व्हायचं। पण सत्ययुग संपल्यानंतर आलं त्रेतायुग। या त्रेतायुगामध्ये कर्माचं 75% फळ प्राप्त होऊ लागलं। त्रेतायुगानंतर द्वापारयुग, द्वापारयुगामध्ये आणखी 25% कमी झालं। द्वापारयुगामध्ये 50% फळ प्राप्त व्हायचं। पण आता चालू आहे कलियुग, आणि या कलियुगामध्ये माणसाला जे आपण कर्म करतो सत्कर्म, त्या सत्कर्माचं फक्त 25% फल प्राप्त होतं। म्हणजे महाराज असं कशामुळे? तर सत्ययुगामध्ये माणसाची श्रद्धा 100% होती म्हणून 100% फळ मिळायचं। त्रेतायुगामध्ये ती 75% झाले म्हणून 75% फळ मिळायचं। द्वापर युगामध्ये 50% श्रद्धा राहिली म्हणून 50% फळ मिळतं। कलियुगातल्या लोकांमध्ये श्रद्धा फक्त 25% आहे म्हणून फक्त 25% फळच प्राप्त होतं। पण या कलियुगामध्ये जर एखाद्या 100% श्रद्धेने एखादं सत्कर्म करणार तर त्याला मात्र 100% फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। मग महाराज, ही श्रद्धा वाढावी याच्याकरता काय केलं पाहिजे? श्रद्धा वाढावी याच्याकरता पुण्य वाढवलं पाहिजे। जेवढं अधिक पुण्य तेवढी जास्त तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी श्रद्धा, आणि जेवढं जेवढं पुण्य कमी होऊ लागलं की श्रद्धा कमी होऊ लागते। म्हणून समजून घ्यायचं की देवाविषयी, धर्माविषयी जर श्रद्धा वाढली तर समजायचं आपलं पुण्य वाढतंय, आणि श्रद्धा जर कमी झाली तर समजायचं आपलं पुण्य कमी होऊ लागलंय। कारण पुण्य कमी झालं की श्रद्धा कमी होते, पुण्य वाढलं की श्रद्धावान मनुष्य होत असतो। म्हणून कोणत्या कालामध्ये जप केल्यानंतर अधिक पुण्य प्राप्त होतं याचा निर्णय श्री सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगताय। कोणत्याही शुद्ध तिथीच्या दिवशी जर आपण जप केला तर त्याचं समान फल प्राप्त होतं। एक जप केला तर एक फल प्राप्त होतं। प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य संक्रांत असते, तर त्या सूर्य संक्रांतीच्या दिवशी जर आपण जप केला तर त्याचं 10 पटीने पुण्य प्राप्त होतं। त्या सूर्य संक्रांतीपेक्षा सूर्य जेव्हा विषुव रेषेवर येतो त्याचं अधिक पटीने फळ माणसाला प्राप्त होतं। आता सूर्य विषुव रेषेवर कधी येतो तर चैत्र नवमीच्या दिवशी, म्हणजे रामनवमीच्या दिवशी, आणि आश्विन नवमीच्या दिवशी, या 2 दिवशी सूर्यनारायण भगवान विषुव रेषेवर येत असतो। इंग्रजी कॅलेंडरच्या नुसार सांगायचं झालं तर 21 मार्च आणि 22 सप्टेंबर
या दिवशी सूर्य भगवान विषुवरेश्वर येतो. त्या दिवशी जर आपण जप केला तर सूर्य संक्रांतीपेक्षा 10 पटीने अधिक पुण्य माणसाला प्राप्त होतं. त्यापेक्षा अधिक पुण्य प्राप्त करायचं असेल तर ज्या दिवशी दक्षिणायनाला सुरुवात होते, कर्क संक्रांत येते, कर्क संक्रांत, त्या दिवशी अधिक पण माणसाला प्राप्त होत असतं. कर्क संक्रांतीपेक्षा उत्तरायणाला सुरुवात होते आणि सूर्यनारायण मकर संक्रांतीमध्ये प्रवेश करतात. आपण सर्वजण तिळगुळ घ्या, गोड बोला म्हणतो. मकर संक्रांतीच्या दिवशी जो सण साजरा करतो, त्या दिवशी जर भगवंताचं नामचिंतन केलं तर त्या दिवशी 10 पटीने फल माणसाला अधिक प्राप्त होतं. तर त्या मकर संक्रांतीपेक्षा 10 पटीने जास्त पुण्य चंद्रग्रहणाच्या दिवशी प्राप्त होत असतं. म्हणून चंद्रग्रहणाच्या दिवशी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. गुरुदेवाने जो मंत्र दिलाय तो मंत्र जाप केला पाहिजे. वेद लागल्यापासून जेवण करणं सोडून द्यावं आणि ग्रहण कालामध्ये जेवण करू नये, झोपू नये. काय करावं? दान धर्म द्यावा किंवा मग नामचिंतन करावं. चंद्रग्रहणापेक्षा 10 पटीने अधिक पुण्य सूर्यग्रहणाचं प्राप्त होतं. म्हणून सूर्यग्रहण असेल तर त्या दिवशी सर्व घरातली कामधाम न करता अधिक पुण्य प्राप्ती करण्याकरता सूर्यग्रहणाचा कालावधी आला की स्नान करायचं आणि जप करण्याकरता बसायचं. जर महत् भाग्याने तुम्ही एखाद्या नदी काठावर गेले तर नदीमध्ये स्नान करून काठावर बसा किंवा नदीमध्ये पात्रामध्ये उभे राहून नामचिंतन करू शकता. सूर्यग्रहण जेव्हा मध्यावर आलं तेव्हा परत स्नान करायचं आणि नामचिंतन करायचं आणि ग्रहण सुटल्यानंतर परत स्नान करायचं, नामचिंतन करायचं. या सूर्यग्रहणाने जे पुण्य माणसाला प्राप्त होतो इतर कोणत्याच ठिकाणी कोणत्याच कालामध्ये पुण्य केल्यानंतर प्राप्त होतं असं फल प्राप्त होत नाही. म्हणून सूर्यग्रहणाच्या वेळेस भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. त्यानंतर आपलं जन्म नक्षत्र, त्याच्याकरता आपण ज्या तिथीला जन्माला आलो ती तिथी शोधावी लागेल. लोकांना जन्म तारीख माहिती आहे, तिथी माहिती नाही. वास्तविक पाहता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेवढे काही सण होतात, व्रत उपवास करतो आपण, हे सर्व सण तारखेनुसार येतात का तिथीनुसार? तिथीनुसार येतात. आपल्या घरातलं कोणी वारलं तर त्यांची पुण्यतिथी आपण तारखेनुसार साजरा करतो का तिथीनुसार? तिथीनुसार. मग आपला जन्मदिवस तारखेनुसार का साजरा करतो आपण, तिथीनुसार का साजरा करू शकू नये? आपल्या हिंदू धर्मामध्ये तारखेपेक्षा तिथीला जास्त महत्व आहे. म्हणून जन्मदिवस साजरा करायचा ना, अवश्य करा, केलाच पाहिजे. परंतु तो विशेष रूपाने तारखेपेक्षा तिथीनुसार जर साजरा केला तो अधिक फलदायी प्राप्त होत असतो. म्हणून तिथीला विशेष महत्व आहे. तर तिथीच्या दिवशी नक्षत्र असतं, त्याला जन्म नक्षत्र म्हणतात. जन्म नक्षत्राच्या दिवशी जर जप केला तर त्याचं 10 पटीने अधिक पुण्य प्राप्त होतं. त्यानंतर एकादशी, शिवरात्र असे जर व्रत उपवास आले, त्या दिवशी जर नामचिंतन केलं तर त्याही पेक्षा 10 पटीने अधिक पुण्य प्राप्त होतं. आणि श्री सुतजी महाराज म्हणतात, शौनकादी ऋषींनो, सर्वात जास्त तुम्हाला पुण्य प्राप्त करायचं असेल तर संतांची संगती करा. संतांच्या संगतीमध्ये जर नामचिंतन केलं, सर्वात जास्त कोट्यावधी पटीने माणसाला नामचिंतन प्राप्त होतं. त्या संत संगतीचा काय महिमा आहे तो महिमा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एका सुंदर अशा भजनातून आपण सर्वांनी उभं राहून त्या संतांच्या संगतीच्या महिम्यामध्ये, नामचिंतनामध्ये सहभागी होऊन नामचिंतन करायचं.
संतन के संग लागरे बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी कोई हीरो बनो भागने
मस्तानी बन जाऊं दीवानी बन जाऊं मस्तानी बन क्रियेचा पाठीमागचा उद्देश पाहत असतो. लग्नामध्ये सुद्धा अशीच धून असते बरोबर. द्यायचा चूर्ण द्यायचा चूर्ण, पण ते चूर्ण अतिशय कडू असायचं. लोक सांगायचे अहो वैद्य बुवा ते चूर्ण जात नाही घशाच्या खाली, मग काय करायला पाहिजे याला पर्याय. मग ते वैद्य बुवा सांगायचे थोडस मध आहे ना, ते मध आणि चूर्ण एकत्र करा, चाटून घ्या, तुम्ही लगेच रोगमुक्त होणार. तसं शिव महापुराण कथा नुसती ऐकली तर ती चूर्ण्यासारखी लवकर उतरणार नाही घशाखाली. म्हणून हे संगीत रूपी मध आहे. मध या चूर्ण आणि संगीत रूपी मधाचा जर एकत्र केला तर निश्चित शिव महापुराण कथेने आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. शिव महापुराण भगवान की जय. आपण देश विचार पाहिला, काल विचार पाहिला, आता पात्र विचार श्री सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतायत. जाती सांगा मला किती वेळ. पात्र कशाला म्हणतात? पतनात त्रायते इति पात्रम इति मुच्यते. जे पतन करण्यापासून आपल्याला तारतं त्याला म्हणतात पात्र. एखाद्याला दान करायचं असेल, ज्याला द्यायचंय तो उत्तम पात्र असावा, तरच त्याचं फल आपल्याला प्राप्त होतं. एक मनुष्य माझ्याकडे पैसे मागण्याकरता आला. मी त्याला 50 रुपये दिले.
आणि तो 40 गावाला जाऊन त्यांनी एक दोराचा बिंडल विकत घेतला, त्याचं जाळं तयार केलं, मासे धरण्याकरता गेला. माझे 50 रुपये गेले पुण्याकरता का पापा करता? जे आपण दान करतो ते दान त्याचा विनियोग चांगला झाला पाहिजे, असं उत्तम पात्र पाहिजे. आणि उत्तम पात्र कोण आहे? सदाचारी ब्राह्मण किंवा सदाचारी वैष्णव साधू हे उत्तम पात्र आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सात्विक पात्र कशाला म्हणतात? योग्य काळ, योग्य वेळ, योग्य देश आणि सत्पात्र पाहून कर्तव्य म्हणून जे दान दिलं जातं त्याला म्हणतात सात्विक दान. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम, त्या दानाला म्हणतात सात्विक दान. तपोनिष्ठ ब्राह्मण, ज्ञाननिष्ठ ब्राह्मण, एखादा योगी असेल, एखादा संन्यासी असेल तर ते हे दानाचं उत्तम पात्र आहे. जेवढं तुम्ही दान करणार ते सर्वच्या सर्व पुण्य तुम्हाला त्या दानाचं प्राप्त होणार. एखादा गायत्री जप करणारा जर ब्राह्मण असेल तर ते उत्तम पात्र आहे दान देण्याचं. म्हणून गायत्री जप करणाऱ्या ब्राह्मणाला अवश्य दान दिलं पाहिजे. गायत्री कशाला म्हणतात? ज्याचं गायन केल्यानंतर नरकापासून पडण्यापासून जे तारतं त्याला म्हणतात गायत्री. अन्नदान करण्याचं पात्र कोण आहे? अन्नस्य क्षुधितम पात्रम, ज्याला भूक लागलेली आहे ना तो अन्नदान करण्याचं पात्र आहे. मग तो कोणत्याही देशाचा असो, कोणत्याही वेशाचा असो, कोणत्याही धर्माचा असो, बाल असो का वृद्ध असो, ज्याला भूक लागलेली आहे ते अन्नदानाचं पात्र आहे. जर आपण एखाद्याला न मागता दान दिलं तर त्याचं 100% पुण्य आपल्याला प्राप्त होतं. आणि त्याने मागितल्यानंतर जर दान दिलं तर त्याचं अर्ध पुण्य माणसाला प्राप्त होत असतं. म्हणून गायत्री जापक ब्राह्मणाला जे दान दिलं जातं त्याचा विशेष फायदा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. दशांग भोजनाचा विचार आला. एखाद्या ब्राह्मणाला 10 अंगाने युक्त होऊन जर आपण जेवण दिलं तर त्याला 10 वर्ष दवाखान्यात जावं लागत नाही. म्हणून इथून पुढे गायत्री जप करणाऱ्या ब्राह्मणाला अवश्य आपल्या घरी जेवणाकरता बोलवा, कारण सर्वात जास्त खर्च माणसाचा दवाखान्यामध्ये जातोय. काही काही माणसाला जेवण कमी करतात आणि गोळ्या जास्त खातात, अशी परिस्थिती आहे. तर या जन्मात आपण जर गायत्री जापक ब्राह्मणाला दशांग भोजन करविलं तर पुढील जन्मामध्ये 10 वर्ष निरोगी तो राहतो. आणि जर 10 ब्राह्मणांना दशांग भोजन करवलं तर त्या दशांग भोजन करवल्यानंतर 100 वर्षापर्यंत त्याला इंजेक्शन घ्यावं लागत नाही, सलाई लावावं लागत नाही, गोळी घ्यावी लागत नाही. पण महाराज दशांग भोजन कशाला म्हणतात? 10 अंगाने युक्त जे भोजन ते ब्राह्मणाला खाऊ घालणं याला दशांग भोजन म्हणतात. या दशांग भोजनाचे 10 नियम लक्षात ठेवा. बहुमानमथावानं अभ्यंगश्चपाद सेवनं वासो गंधार्चनं चैव वृतापूपरसोत्तमं षड्रसं व्यञ्जनं चैव ताम्बूलं दक्षिणोत्तरं नमश्चानुगमनं चैव स्वन्नदानं दशांदकम्. या 2 श्लोकामध्ये श्री सुतजी महाराज शौनकादी ऋषींना ब्राह्मणाला दशांग भोजन कसं द्यावं याचा नियम सांगतायत. याच्यातला पहिला नियम आहे, पहिलं अंग आहे, ब्राह्मणाला सन्मानपूर्वक आपल्या घरी बोलवलं पाहिजे. असं नाही की गाव तुम्ही कुठे जातायत, तिकडे जाताय का, हा मग त्या ब्राह्मणाला सांगा उद्या सकाळी आमच्या घरी जेवायला या. याला सन्मानपूर्वक म्हणत नाही. फोन सुद्धा करणं योग्य नाहीये. ब्राह्मण दादा आमच्या घरी जेवायला या हे करणं योग्य नाही. मग त्यांच्या घरी जायचं
आणि हात जोडून विनंतीपूर्वक प्रार्थना करून सांगायचं की उद्या दुपारी आमच्या घरी भोजना करता या. याला सन्मानपूर्वक आवाहन असं म्हणतात. हे दशांगातलं पहिलं अंग आहे. आल्यानंतर त्यांच्या मस्तकावर चंदन लावणं. त्यांना नका चंदन लावू, त्यांच्या मस्तकावर चंदन लावणं हे दुसरं अंग आहे. त्यानंतर तिसरं अंग आहे त्यांच्या चरणाची सेवा करणं, पाय धुणं. आणि पाय धुत असताना थोडेसे पायही दाबून द्या, त्याला चरण सेवा म्हणतात. हे तिसरं अंग आहे. ज्याला 100 वर्ष निरोगी राहायचं असेल त्याने 10 ब्राह्मणांना दशांग भोजन करायचं. एका ब्राह्मणाला दशांग भोजन करवलं तर 10 वर्ष मनुष्य निरोगी राहतो. पहिलं अंग लक्षात आलं. सन्मानपूर्वक बोलवायचं. आल्यानंतर मस्तकावर चंदनाचा टिळा लावायचा. तिसऱ्या नंबरचा अंग आहे त्यांच्या पायाची सेवा करायची, अर्थात चरण प्रक्षालन करायचे, चरण संवाहन करायचे. चौथं आहे त्यांना वस्त्र दान करायचं, नवीन वस्त्र दान करायचं. चौथं अंग. चौथं म्हणजे 5वं अंग आहे का, गंध अक्षताद्वारे त्यांचं पुन्हा फुलांच्या द्वारे गळ्यामध्ये हार घालून त्यांचं पूजन करायचं. हे 5वं अंग आहे. त्यानंतर साजूक तुपामध्ये काढलेले सुंदर सुंदर मिष्ठान्न त्यांना खाऊ घालायचं. हे 6वं अंग आहे दशांग भोजनातलं. नंतर मधुर, आम्ल, लवण, कटू, कषाय, तिक्त अशा 6 पैकी जेवढं आपल्याला शक्य असेल असे पंचपक्वान्नाचं ताट करून त्यांना खाण्याकरता द्यायचं, भोजन खाऊ घालायचं. हे 7वं अंग आहे. आता ब्राह्मणाचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर